कर्जत आणि मिरज गावात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची मोठी कारवाई. 55,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार कर्जत आणि मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 7 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 7 गुन्हे दाखल केले असून 55,005 रुपयांचा अवैध दारूसाठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 कारवायांमध्ये 47,245 रुपयांचा, तर मिरजगाव हद्दीत 2 कारवायांमध्ये 7,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, श्यामसुंदर सागर ससाणे, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.